ठरलं तर मग या मालिकेच्या 17 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता नागराजचे पितळ उघडे पडण्याची भीती आता त्याला सतावू लागली आहे. रागाच्या भरात तो सुमनला मारहाण करतो आणि तिला धमकावत म्हणतो, माझं डोकं भडकवायचं नाही सुमन. मात्र सुमन आता डगमगणारी नाही. ती धैर्याने त्याला प्रत्युत्तर देते, मारा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचं सत्य जगाला ओरडून ओरडून सांगत राहणार. सुमनच्या या परित्र्यामुळे नागराजच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे प्रिया आणि नागराज आता पूर्णपणे सावध झाले आहेत. महिपत पोलिसांच्या ताब्यात असल्याने तो कधीही आपली तोंडे उघडेल अशी भीती त्यांना वाटत आहे. प्रिया नागराजला सुचवते की आपल्याला असं काहीतरी करायला हवं की महिपत फक्त जेलमध्येच राहणार नाही, तर मरेपर्यंत आपल्या विरोधात कधीही तोंड उघडणार नाही. यावर नागराज सूचकपणे म्हणतो, आपल्याकडे एकच हुकुमाचा पत्ता आहे आणि तोच आपल्याला आता वापरायचा आहे. पोलीस कोठडीत असताना अर्जुन महिपतची कसून चौकशी करतो. अर्जुन त्याला ठणकावून सांगतो, तुला काय वाटतंय महिपत, त्या अपघाताचे डिटेल्स फक्त तुलाच माहिती आहेत. तू काहीही बोलला नाहीस ना, तरीसुद्धा मी त्या मास्टरमाइंडला शोधून काढणारच. मग तुझं काय होईल याचा विचार केलायस? अर्जुनच्या या इशाऱ्यामुळे महिपत आता पुरता कोंडीत सापडला आहे. महिपत अर्जुनच्या दबावाखाली येऊन नागराजचे नाव घेणार का? नागराज आणि प्रियाचा तो हुकुमाचा पत्ता नेमका कोण आहे? सुमन नागराजचे सत्य जगासमोर आणण्यात यशस्वी ठरेल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी ठरलं तर मगचा पुढील भाग पाहायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.